हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी ही प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर नवीन कोणी असतील त्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर बघा, आज मी बनवणार आहे गुलाबजामुन. त्यासाठी मी काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे, तर तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, आता गुलाबजामुन बनवणार आहे. तर तुम्ही म्हणताल हे अगोदर पाणी का ठेवते, तर हे मी 3.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि हे गरम करून ह्याच्यामध्ये साखर टाकून म्हणजे साखरेचा पाक बनवणार आहे. तर हे अगोदरच का, पण आपण ज्यावेळेस गुलाबजामुन बनवून वगैरे घेतो तोपर्यंत हे जे साखरेचा पाक आहे तो पूर्ण थंड होऊन जातो. म्हणजे आपले लवकरात लवकर सुद्धा आपण साखर त्यामध्ये ते गुलाबजामुन जे तळलेले आहेत त्यावेळेस थंड होऊन दिल्यानंतर ह्यामध्ये टाकू शकतो. तर बघा, आता मी 3.5 कप असं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्येच 1 वाटीभर मी अशी साखर घेतलेली आहे. पूर्ण असं त्याला उकळून चांगला छान असा पाक करून घेतलेला आहे आणि पाक होत आल्यावरतीच मी त्यामध्ये वेलची पूड टाकणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी एवढी वेलची पूड टाकलेली आहे. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे बघा, खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा, आता मी हे जे पॉकेट आणलं होतं डीमार्टमधनं गिट्सचं, तर आता ते ओपन करणार आहे आणि ह्यामध्ये बघा, आता त्यामध्ये बॉक्सवरती दिले की आहेत त्यांनी की 20 किंवा 30 तुम्ही गुलाबजामुन बनवू शकतो. तर चला आपण बघूयात किती गुलाबजामुन बनता येत. आणि इथे पूर्ण बॉक्सवरती पूर्ण मेन्शन केलेलं असतं की तुम्ही कसे गुलाबजामुन बनवायचे, तुम्ही किती प्रमाणात पाणी घ्यायचं, किती प्रमाणात साखर घ्यायचं, त्यानुसार तुम्ही घ्यायचं. आणि ह्यामध्ये बघा, आता आपण ज्यावेळेस ते पीठ घेणार आहोत त्याच्या अगोदर हे हाताला चिकटू नाही जास्त, म्हणून मी असं थोडंसं साईडला करून तूप घेतलेलं आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे त्यामध्ये पॉकेटामधनं आपण गुलाबजाम बनवण्यासाठी ते पीठ असतं, तर ते पीठ असं पूर्ण मळून घ्यायचं. आता बघा, हे वाटीभर मी एवढंसं दूध घेतलेलं आहे, पण त्यातूनही थोडंसं दूध राहिलेलं आहे. आता मी ह्यामध्ये जेवढं हवं आहे तेवढ्याच प्रमाणात दूध घेणार आहे, जास्त दूध घेणार नाही. कारण जास्त जर पातळ झालं तर मग काय करायचं, त्यामुळं थोडं थोडंच घेत मी हे बघा पूर्ण असं गुलाबजाम पूर्ण असं करण्यासाठी मी पूर्ण व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. बघा, आता हे माझं असं मळून झालेलं आहे. आता मळून होता येत असतानाच हे बघा, असं साईडला पण खाली चिकटलेलं असतं, त्यासाठी मी तूप घेतलेलं होतं, कारण तूपनी असं चिकटलं जात नाही आणि व्यवस्थित असा गोळा पण येतो. आणि ज्यावेळेस आपण गुलाबजामचे गोळे बनवणार आहोत त्यावेळेस व्यवस्थित असे मजबूत असे गुलाबजाम बनतात. तर बघा, आता मी गुलाबजाम बनवत असताना मलाही खूप वेळ लागतो. म्हणजे असं कोणतीही गोष्ट बनवताना खूप असं पटकन होतं असं नाही, थोडासा वेळच लागतो. आणि हे खूप छान असे मी गोल गोळे करून घेतले होते. भरपूर प्रमाणात असं फास्टमध्ये करायला लागतं, कारण जास्त वेळ जर ते पीठ ठेवलं तर असं फुगत जातं आणि मग छान असे गोळे येत नाहीत. परत आपल्याला दूध घेऊन परत पुन्हा ते मळावं लागतं, म्हणून फास्ट सगळे आपण गोळे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. आता जो मगाशी कढईमध्ये मी पाक करायला ठेवला होता तो आता ह्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आणि आता बघा, मी तेल घेतलेलं आहे. जास्त प्रमाणातही तेल लागत नाही, 2 किंवा 3 पळी बस झाल्या आणि तेवढ्यातच आपण ते तळून घ्यायचं. जास्त तेलही नाही न वापरता आपण छान असे गुलाबजाम बनवू शकतो. हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचं काम करत असते की आपण जास्त खर्च न करता या जास्त म्हणजे वाया जाईल असं न करता थोड्याच प्रमाणात आपण खूप छान अशा वस्तू, खूप छान असे जेवण वगैरे बनवू शकतो, खूप छान अशा भाज्या बनवू शकतो. हे माझं काम असतं तुमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचं की थोड्या प्रमाणातही होतं.
जास्त प्रमाणात तेल घेऊन काय करणार, मग भरपूर दिवस ते असं घट्ट होत जातं आणि मग त्याचा आपल्याला जास्त उपयोग पण होत नाही. म्हणून थोड्याच प्रमाणात तेल घेऊन खूप छान असं तळून घ्यायचं. आणि हे बघा अशा प्रकारे छान असे तळलेले जातात, खूप छान होतात. आणि बघा आता आपण ज्यावेळेस गोळे करत होतो त्यावेळेस किती छोटे होते, ज्यावेळेस तेलात टाकले त्यावेळेस ते किती छान असे फुगले होते, खूप छान असे गुलाबजाम झाले होते. तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपण गुलाबजामुन तळून घेणार आहोत. मीडियम हीटवरतीच गॅस ठेवायचा, म्हणजे चांगले तळले जातात ना, तर बघा साईडनी करपले जातात. आता बघा मध्येच आणि मला त्रास द्यायला आला होता, त्या टायमिंगला 2-3 असे माझे गुलाबजाम थोडेसे काळपट झालेले होते, पण काही प्रॉब्लेम नाही, आतून ते व्यवस्थित होते, फक्त साईडनं ते असे छोटे ब्राऊन असे जास्त प्रमाणात ब्राऊन झालेले होते. आणि बघा मग आता हे जे आपण मगाशी जे गुलाबजामचा पाक बनवला होता, आता थोड्या वेळाने म्हणजे मी 5 ते 10 मिनिट ठेवून, कारण हे गुलाबजामुन थंड होऊन द्यायचे होते आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचे होते, म्हणजे खूप छान असे भिजले जातात, खूप छान लागतं, कारण तो पाक पूर्ण त्याच्यामध्ये मुरला जातो, खूप छान लागतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.